नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जे काही लाभार्थी आहेत, ज्यांना पेन्शन मिळते, अर्थसहाय्य मिळतं, तर याचं जे काही वितरण आहे, हे पैसे आता डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा 19 डिसेंबरचा जी-आर काढण्यात आलेला आहे. आता हे डी-बी-टी मार्फत म्हणजे कसं, ज्यांना इथे पी-एम किसानचे जे काही पैसे येतात, ते सुद्धा डी-बी-टी मार्फत येतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात, हे सुद्धा डी-बी-टी मार्फत येतात. तर जे आधार कार्डला बँक लिंक आहे, त्याच खात्यामध्ये फक्त पैसे तुमचे जाऊन जे आहेत ते पडणार आहेत. अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण जी-आर आहे. आता यामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, ते समजून घ्या. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना असेल, तसेच राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, या सर्व योजना या राबवण्यात येत असतात आणि माहे डिसेंबर 2024 पासून म्हणजे याच महिन्यापासून आता योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत, त्यांना जे अर्थसहाय्याचं वितरण आहे, ते डी-बी-टी मार्फत करण्यात येणार आहे. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायची बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि त्या अंतर्गतच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. काय शासन निर्णय आहेत ते समजून घ्या. तर इथे पहा, क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत जे काही डी-बी-टी पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे, अशा लाभार्थी आहेत 27,15,796. हे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना आता जे काही रक्कम आहे ती वितरित करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने डी-बी-टी पोर्टलद्वारे जे काही लाभार्थी आहेत, त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, जानेवारी महिन्याचा हप्ता असेल, हा हप्ता डी-बी-टी पोर्टलद्वारे शासनाने द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता यामध्ये काही जणांचं जर डी-बी-टी झालं नसेल, तर त्यांना पूर्वीच्याच पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने देण्यात येईल, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि जानेवारी 2025 पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांना, जेवढे लाभार्थी टोटल असतील, त्या सर्वांना जानेवारी 2025 पर्यंत सगळे हप्ते हे इथून पुढे डी-बी-टी मार्फतच होतील, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता इथे पहा, दिनांक 19/12 जे काही ऑनबोर्ड झालेलं आहे, त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेअंतर्गत लाभार्थी संख्या 14,79,366 इतकी आहे. असे एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे जे काही अर्थसहाय्य आहे, हे डी-बी-टी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याकरिता 408 कोटी जो काही निधी आहे, ती आवश्यकता आहे आणि त्याचं इथे मंजुरी दिलेली आहे. आणि त्या अंतर्गत हे पैसे आता या योजनेअंतर्गतचे पैसे लवकरच आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. तुमचं जर डी-बी-टी नसेल, तर लवकरात लवकर डी-बी-टी करून घ्या. म्हणजेच आधार कार्डला जी काही बँक लिंक आहे ते करून घ्या आणि जर ते नसेल, तर डायरेक्ट तुम्ही पोस्टामध्ये सुद्धा जाऊन अकाउंट उघडू शकता आणि तुमचं जे काही पैसे आहेत, ते तुमचे पोस्टामध्ये सुद्धा ऑटोमॅटिकली जमा होतील. पोस्टाचं खातं डी-बी-टीला एका दिवसात लिंक होतं. अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण या योजनेअंतर्गत अपडेट होती. आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.